मंडळी, पालघर जिल्ह्यातल्या मनोरजवळच्या वैतरणा नदीत अनेक मच्छीमार तरुण मच्छीमारीसाठी येतात। त्यांच्या गळाला एखादा मासा लागला की ते साहजिकच खुश होतात, पण समुद्रातून भरतीच्या वेळी नदीत आलेला मोठा मासा जीवावर उठणारा असेल तर? आणि तसंच काहीसं भयंकर घडलं हितेश गोवारी या तरुण मच्छीमाराच्या बाबतीत। पाहूयात एबीपी माझाचा सविस्तर रिपोर्ट। शार्क माशाच्या तावडीत एक तरुण अडकला आणि सुरू झाली जीव वाचवण्याची धडपड। ही दृश्य आहेत पालघरच्या वैतरणा नदीतली। मासेमारीसाठी गेलेल्या तरुणावर 200 किलोच्या शार्कनं हल्ला केला। तरुणाच्या पायाचे अक्षरशः लचके तोडले। दैव बलवत्तर म्हणून तरुण बचावला। तरुणावर हल्ला केल्यानंतर या शार्क माशाचा मृत्यू झालाय। शार्क मादीच्या पोटात 15 पिल्लं होती। शार्कच्या पिल्लांचं वजन 5 किलोहून अधिक होतं, तर लांबी 32 सेंटीमीटर इतकी होती। आता 20 वर्षाचा माझा कार्यकाळामध्ये मी ही घटना पहिल्यांदाच पाहिलेली आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये ही पहिल्या कधी असं घडलेलं नव्हतं। आता फर्स्ट टाइम ही शार्क मासा इथे आलेला आहे आणि प्रेग्नंट अवस्थेत ती आलेली होती। इथे जवळपास 15 पिल्लं, ती फुल ग्रोन बेबीज बाहेर आले। 15 बेबीज आपल्याला चेतन सापडलेत। वैतरणेच्या पात्रात शार्कचा वावर असल्याचं पाहून मच्छीमारही दहशतीत आलेत। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।